नमस्कार मित्रांनो, आज आहे होळी. तर आमच्याकडनं आहे ना सगळ्यांना हॅपी होळी. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडून हॅपी होली. तर आज आपण काय बनवतोय? आज आपण करतोय हंडीतलं आणि छोटीशी आपल्याकडे चूल आहे त्याच्यामध्ये आपण मटण बनवतोय आज. तर आपण आता याच्यामध्ये काय टाकले? कांदे टाकलेत कांदे टाकलेत भाजायला. आणि ही चूल जी आहे ती कोळशाची आहे. कोळशाची आपण चुलीवरती आपण कांदे भाजायला टाकलेत. छोटीशी आणि तुम्ही बाजूला बघू शकता मटण पण आपण फ्रेश आणलंय आज होळीचं. तर त्याला आपण मस्तपैकी फ्रेशपणे धुवून घेतलंय. आता आपण कांदे दाखवू त्यांना. कांदे कांदा चांगला झाला आहे. कांदा हे बघा तुम्ही बघू शकता, कांदा एकदम मस्तपैकी चांगला एकदम झालाय. भाजून घेतलाय. आता याला मी काढून घेते प्लेटमध्ये. आणि याच्यामध्ये हे आपण आता हंडी ठेवतो याच्यामध्ये. आपण हंडीमध्ये करणार आहे आज. आज आपलं स्पेशल आहे मटण हंडीमध्ये. तर चला हंडी गरम होऊ देऊया. आपली हंडी गरम होती आहे तोपर्यंत आपण जे येतं मसाल्यासाठी एक कांदा आपण जे तर चिरून घेतो आहे. तुम्ही बघू शकता 2 कांदे आपण छानपैकी मस्तपैकी भाजून घेतलेले आहे. सोबत बघू शकता खोबरं पण आहे. आपण ते नंतर तुम्हाला दाखवणार आहे. त्याला पण आपण भाजून घेणार आहे कट करून. तोपर्यंत आपण आता पहिले कांदा कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता समोर आम्ही जी शेगडी मागवलेली आहे ती कोयल्याची शेगडी आहे, जेणेकरून ना त्याचं काही धुप्पण वगैरे होत नाही. एकदम त्याच्यावर ना तुम्ही कोणतीही भाजी बनवा इतकी स्वादिष्ट होती ना, खूप छान होती. त्याला आपला कांदा जो आहे तो आपला पूर्णपैकी शिलून झालेला आहे. आता आपण त्याला कट करूया. आणि आज होळी म्हटलं तर एवढा उत्साह आहे आम्हाला नॉनव्हेज करण्याचा. आम्ही जेव्हा आता कधी करू आणि कधी खाऊ असं झालेलं आहे. छानपैकी आपला असं कांदा कट होतोय बारीक. कांदा बारीक कट केला ना तर पटकन होऊन जातो तसे. हो का? तेलामध्ये. आणि आज आपण शेगडीमध्ये आपण पूर्ण रेसिपी करतोय. तर आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही ना गॅलरीमध्ये आम्ही बनवतोय. बघू शकता आज आम्ही किचनमध्ये नाही आहे, गॅलरीमध्ये आम्ही रेसिपी करतोय पूर्णपणे. तुम्ही बघू शकता आमची गॅलरी. कांदे ठेवलेले आहे आम्ही. तर आपला कांदा कट झालेला आहे आणि आपलं मडकं हंडे पण छान गरम झालेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता ऑइल टाकूया. तीन पळी आपण ऑइल टाकलेलं आहे. त्याला गरम होऊ दे आपण ऑइलला. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता कांदा टाकूया. बारीक कट केलेला कांदा. याला छानपैकी असं ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करणार आहे. आपण या भाजीमध्ये कुठली भाजी या हंडीमध्ये कुठली भाजी करू शकतो. नॉनव्हेज म्हणा किंवा व्हेज म्हणा. फिश पण करू शकतो. हंडीमध्ये कोणती आपण भाजी केली तर ती स्वादिष्टच होती. स्वादिष्ट होते. आणि ह्या हंडीमध्ये बिर्याणी खूप छान होती. 1 नंबर बिर्याणी तयार होती. तुमच्यासाठी आम्ही ह्या हंडीमध्ये एक दिवस बिर्याणीची पण आम्ही रेसिपी आम्ही हे करू, अपलोड करू. मला खूप हौस होती या कोळशाची शेगडीची. मग मी यांना खूप आग्रह केला होता, मला घेऊन द्या घेऊन द्या. मग त्यांनी मला घेऊन हो, हिच्या आग्रहावरती मग मी ती कोयल्याची शेगडी घेऊन आलो. आणि तेव्हापासून मग आम्ही जसा वेळ भेटला तसं आम्ही रेसिपी टाकतच असतो. आणि कधी कधी
रेसिपी पण आम्ही बनवतच असतो. छानपैकी आपला असा कांदा फ्राय होतोय, बघू शकता तुम्ही. हंडीमध्ये बघायला खूपच छान वाटतं ते. थोडा वेळ आहे आणखी कांदा ब्राऊन व्हायसाठी. आणि बाजूला जे मटण ठेवलेलं आहे ते पण आपण छानपैकी आपण धुवून घेतलेलं आहे. बघू शकता कांदे पण आपले छानपैकी भाजलेले आहे. झालं आहे का कांदा? बघू शकता कांदा आपला छानपैकी ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये आपण जे आपण मटण धुवून घेतलेलं आहे फ्रेश, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर चला टाकून दे. मटणाला पण आतुरता लागली होती की मी कधी हंडीमध्ये जातोय. तो पण खुश झाला आहे हंडीमध्ये जाऊन. त्याच्यात मीठ टाकते मी आता, मोठा चमचा. 1 चम्मच आता मीठ ॲड करतोय आपण. थोडंसं आणखी कारण नॉनव्हेजला थोडं चुटकीभर मीठ आपण आणखी टाकतोय त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखी काय ॲड करतोय आपण आता? हळद. 1 चम्मच हळद पूर्णकडे आपण टाकतोय ती. त्याला चांगल्यापणे मिक्स करून घेऊ आपण आता. नॉनव्हेजला खूप पाणी सुटतं हळद मिठाचं. आपण याच्यामध्ये काही पाणी वगैरे ॲड करणार आहे का याच्यामध्ये? थोड्या वेळाने करणार आहे. आता यालाच पाणी सुटणार आहे ना. अच्छा, याला थोड्या वेळासाठी आपण ठेवणार आहे. यालाच पाणी सुटून जाईल मटणला, आहे की नाही? तर ठीक आहे, चालेल. आता आपण याच्यावरती प्लेट ठेवूया आणि त्याच्यामध्ये आहे ना पाणी, आपण प्लेटीमध्ये पाणी ॲड करूया, जेणेकरून जे पण पाणी आपलं गरम होईल आपण ते भाजीमध्ये ॲड करणार आहे. प्लेटीमधलं पाणी आता गरम होत आलं आहे आपलं. आणखी थोडंसं वेळ आणखी. तर आपलं प्लेटमधलं पाणी गरम झालेलं आहे. आपण प्लेट काढून घेऊया. बघू शकता मटण पण छानपैकी उकळलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया, जेणेकरून आपलं जे मटण आहे ते लवकरात लवकर शिजेल. छान असा सुगंध सुटलेला आहे मटकीच्या. आता याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आपल्याला. आणखी पाणी ॲड आपण करणार आहे त्याच्यामध्ये, जे की आपल्याला गिरवीसाठी लागेल. त्यालाच लागणार झाले पाणी. तर चला हे पण आपण आता पाणी गरम होऊ देऊया. मटन रेसिपीसाठी आपण आता मसाला आपण रेडी करणार आहे. त्यासाठी आपण काय काय घेतलेलं सांग बरं. इथे कांदे तर आपण आधीच चुलीवर भाजले होते. 2 कांदे छानपैकी आपण भाजून घेतलेले होते. आणखी थोडीशी कोथिंबीर घेतली आता मसाल्याला वाटायला. आणि खोबरं किसून घेतलंय मी. खोबरं किसून घेतलं आहे. इथं तेच पान आहे, आपण ते नंतर यूज करणारी भाजीमध्ये. इथं अद्रक लसण आणि याच्यात तीळ, धने आणि फुटाण्याची डाळ, म्हणजे हरभरा डाळ थोडीशी. तर चला गॅस आपण स्टार्ट करूया. गॅस पेटवलाय मी. तर आपण आता त्याच्यामध्ये आपण आता खोबरं टाकून घेऊ. खोबरं छानपैकी असं आपण भाजून घेऊया. आज होळी म्हटलं तर खूप म्हणजे निवांत आहे ना,
खूप रेसिपीची निवांत तयारी चालू आहे. रोज होतच नाही आमच्याकडून रेसिपी बनवणं, कारण तितका वेळच नाही राहत. हो, इच्छा तर आमच्या दोघांची पण आहे की रोज रेसिपी यूट्यूबला अपलोड करावी, पण काय आता कामामुळे आमच्याकडनं होत नाही अपलोड. पण ठीक आहे, जसं आम्हाला वेळ मिळतो तसं आम्ही अपलोड करतो. फक्त आपण जे आहे तर आमचे व्हिडिओ बघा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी नवीन असलं आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटलं आमच्या चॅनलवरती, काय तुम्हाला असं वाटलं की हे चुकीचं झालं किंवा हे चांगलं झालं, पण तुम्ही ना कमेंट करा आम्हाला तेवढं छान वाटेल, दुसरं काही नाही. बघा आपला खोबरं चांगलं झालंय भाजून. खोबरं छानपैकी भाजून झालेले ते काढून घेऊया आपण आता. आपलं कोयला शेगडीवरती आपलं मटण शिजतं आहे, त्यामुळं आपण आता हे गॅसवरती आपण हे मसाला आपण फ्राय करून घेतो आहे, जेणेकरून ना आपला वेळ वाचेल, दुसरं काही नाही. आपलं धने हे सगळं आपण हा जो काही मसाला आहे तो आपण आता तव्यावरती भाजून घेऊया. आमच्या दोघांची होळी खेळून झालेली आहे, इकडे बघू शकता हिचा चेहरा. आणि तेवढंच मला ती नाही ना, मला पण भरवलेलं आहे इतकं. म्हणजे आम्ही खूप होळी खेळू, म्हणजे आम्ही सुके जे कलर आहे त्यानंच आम्ही होळी खेळलेलो आहे आज. असं काही वल्लं वगैरे झालेलं नाही आहे. आम्हाला तीच होळी खेळायला आवडती, सुक्या कलरमध्ये. झालंय आपलं हे. बघा मसाला पण भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि याला काढून घेऊ. गॅस बंद झालेला आहे, मसाला पण आपल्या प्लेटीमध्ये काढून घेतोय आपण. चलो ठीक आहे, आता याला थंड होऊ देऊन नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करू. एक 5 मिनटं देऊ फक्त याला थंड होण्यासाठी. जसं थंड हा मसाला झाला की याला मिक्सरमध्ये आपण आहे ना ग्राइंड करून घेऊया. एक दोन मिनटासाठी आपण मी जे आहे ना म्यूट करतो. मसाला आपला छानपैकी थंड झाला आहे. आता याला आपण ग्राइंड करून घेऊया. आपण अद्रक लसूण पहिले टाकून घेऊया, नंतर मग खोबरं कोथिंबीर सगळं सोबतच टाकूया. सगळंच. कांदा कट करून टाकतो. जो आपण कांदा भाजून घेतला होता शेगडीवरती तो आपण आता कट करून घेऊया. याचं काळं थोडं राहू द्यायचं, सगळंच नाही काढायचं. छान लागतं ते. कांदा टाकते. सटकतं होतं कांदा. तर चला आपण याला आता ग्राइंड करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. बस नाही, टाका आणखीन थोडं.
मसाला आपला असा छानपैकी बारीक झालेला आहे. तर चला आपण रेसिपी आपण स्टार्ट करूया. आता इकडे आपलं आता पाणी पण गरम झालेलं आहे. आपण आता ते हंडीमध्ये टाकून घेऊया. बघू शकता याला पण उकळी आलेली आहे. आपलं मटण असं छानपैकी छान उकळा आला हां त्याला. शिजले. आता आपण याला पातेल्यामध्ये काढून घेऊया. गरम येईल. बघू शकता आपलं मटण शिजलंय. आता आपण याला पातेल्यामध्ये काढून घेऊ. खूप गरम झालंय ते. हे घे. बघू शकता कोयला किती गरम झालाय. आता आपण मटणच्या भाजीची तयारी करतोय. सर्वात पहिले आपण आता हे थोडं गरम झालं की आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहे. आपण आता तेल ॲड करून घेऊया. हंडी जर आपली पहिल्यापासूनच गरम होती. तेल ॲड करतोय आपण आता. 3 पळी टाकली आपण. हे चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकू. पहिले मिरची पावडर आपण किती टाकतोय? मिरची पावडर मी 2 चमचे टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. हां, ज्यांना कोणाला तेज खाण्याची सवय आहे ते आणखी 1 चम्मच ॲड करू शकता. आपण मिडियम तेज करतोय त्याच्यामुळे आपण 2च चम्मच आपण टाकणार त्याच्यामध्ये. तर चला तेल गरम झाले. 2 चम्मच आपण मिरची पावडर टाकून घेऊया. 2 मोठे चमचे हळद आपण मटण शिजवण्याच्या टायमालाच टाकली होती. हळद नाही टाकायची आपल्याला. आपण याच्यात पहिलेच टाकली होती. आता आपण टमाटर टाकून देऊ. मी इथं मोठा कट केलेला टमाटर घेतला होता. 1 मोठा कट केलेला टमाटर आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता टमाटर याच्यात चांगलं हे उस्तर आपण होऊ देणार आहे. बघा कलर किती सुंदर आलाय. लाल कलर झालाय छान. आता याच्यामध्ये आपण काय टाकणार होता? नाही अजून टमाटर व्हायचंय ना आपलं चांगलं बारीक. टमाटर पूर्णपणे जे आहे तर शिजू द्यायचं आहे त्याला. आता टमाटर आपलं छानपैकी भाजतं आहे. त्याच्यामध्ये आपण तेच पान मला आधीच टाकायचं होतं पण ते मला लक्षातच आलं नाही. तर आता टाकू. हां ठीक आहे चालतंय ना, काही प्रॉब्लेम नाही. आता हे आपण टाकू शकतो. 1 तेजपान आपण टाकलेलं आहे कारण की तेजपानमुळे जे येतं भाजीला आणखी चव येते छान. टमाटर आपलं झालं आहे आता पूर्णपणे भाजून. आता आपण जो आपण मसाला आपण वाटलेला होता मिक्सरमध्ये आपण तो टाकतो आता याच्यामध्ये. मसाला याच्यात तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. भाजून घेऊ. बघू शकता आपला मसाला झाला आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी मटण ॲड करू. आणि सूप ॲड करून देऊ. आता याला उकळ येऊ देऊ आणि मग उकळ आल्यावर तुम्हाला नंतर दाखवते. बघू शकता आपली मटणाची भाजी तयार आहे.
आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून देऊ. वाव, छान, खूप छान झाली आज भाजी खरंच. चुलीवरती आणि त्यामध्ये स्पेशल मटक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ना होळी स्पेशल आहे आज. तर मला नक्की सांगा तुम्हाला माझी मटणाची भाजी कशी वाटली, होळी स्पेशल, आणि ती पण मटक्यामधली चुलीवरची. मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नक्कीच आज आहे ना इतकं आपण खूप म्हणजे खूप छान बनवली आज मटणाची भाजी होळी स्पेशल. तर आहे ना आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला नक्कीच कमेंट करेल. आणि तुम्हाला आहे ना पुन्हा एकदा हॅपी होली. होळी. थँक्यू.